हॅलो फ्रेंड, मी तुमची लाडकी यदवी विक्रांत म्हात्रे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. संडे आहे, आम्ही आज पिकनिकला चाललो आहे. आम्ही आता निघतोय. मी, मम्मी, डॅडी, चैश्वी आणि माझा चाचू. आता आपण भेटू व्हिडिओमध्ये पुढे. बाय बाय. हा आहे माझा दुचंद्र गाव. वसई शहरातील सुंदर गाव. आता आपण जाणार आहे सुराईची बाग वसई. आमच्या गावामध्ये जशी मोठी मोठी घरं तशी मोठे मोठे बिल्डिंग पण आहेत. आता आपण जाणार आहे नायगाव स्टेशन साईडला. नायगाव स्टेशन हे चर्चगेट आणि विरार याच्या मधला स्टेशन आहे. हे स्टेशन मुंबईला जोडलं जातं. आपल्याला जी ट्रेन दिसते ती आता मुंबईला चालली आहे. मे महिन्यामध्ये पावसाचे वातावरण खूप सुंदर आहे. मी आता नायगावच्या ब्रिजवर थांबून निसर्गाचा आनंद घेते. हा ब्रिजवरून खूप सुंदर नजारा दिसते. पाऊस पडला तर आम्ही या ब्रिजवर येऊन माझे दादा बाईक राईड करतात. इथून नायगाव आणि दुचंद्र खूप सुंदर दिसतो. या साईडला जाणारी ट्रेन मुंबईच्या दिशेला जाते. इकडे आलो का नेहमी मला खूप एन्जॉय करत असं वाटतं. आता आपण ईस्टवरून वेस्टला जाणार आणि पुढचा प्रवास चालू करणार. आता आपण नायगावच्या ब्रिजवरून खाली उतरत आहोत. मी आता नायगाव वेस्टला पोचली आहे. इकडे नायगाव मधलं सर्वात मोठा फिश मार्केट आहे. ते फिश मार्केट तुम्हाला मी माझे नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेल. नायगाव वेस्ट मध्ये कधी पण आलो इथे सर्वातलं हिरवळ दिसतो. इथे खूप प्रकारची फुलं आणि फळांची झाडं आहेत. इथे ख्रिश्चन आणि कोळी बंधू राहतात. नायगाव वेस्टला पालीचा रस्ता खूप सुंदर असतो. आम्ही सर्व एके दुकानाजवळ थांबलो. तिकडून आम्ही खूप सारे चिप्स आणि कोल्ड्रिंक आणि खूप सारा खाऊ घेतला. इथून आता सुरूची बीच खूपच जवळ आहे. आम्ही आता बीचवर पोहोचलो. आता आपण गाडी साईड लावून बीचवर जाऊ. समुद्राचं पाणी ओटी असल्यामुळे खूप खाली गेला आहे. त्यामुळे आपल्याला चालत जायला लागेल. आमच्या जोडीला आमचे मोठे चाचू, आई, दादा आणि मितदादा हे सर्व आलेले आहेत. आपण त्याला आता भेटलेलो आहोत. आता आम्ही सगळं सामान घेऊन बीचवर चाललो. आता तुम्हाला दिसत आहे समुद्राचं पाणी किती खाली गेलं आहे. म्हणून सर्व लोक तिथे चालत जातात. पावसाळ्यात सर्व वरपर्यंत पाणी येतं. ओटी असल्यामुळे सर्व पाणी खाली गेलं आहे.
माझी मम्मी, डॅडी आणि माझी छोटी बहीण जयश्री आणि आमच्या जोडीला आलेले सर्वजण आम्ही बीचवर चाललो आहे. माझी छोटी बहीण जयश्री, तिला पाण्यात आणि मातीत खूप खेळायला आवडतं. मला चिप्स आणि कोल्ड्रिंक खूप आवडतात, म्हणून मी मम्मीच्या हातातून चे पॅकेट घेतली. पावसाचे वातावरण आहे म्हणून सूर्य दिसत नसल्यामुळे समुद्राचं वातावरण खूप थंड आहे. बीचवर खूप जणांची गर्दी आहे म्हणून आम्ही चांगला स्पॉट बघायला पुढे चालत चाललोय. हातात जास्त सामान असल्यामुळे दादाची हातातली पिशवी पडली. थोड्या वेळाने आम्हाला समुद्राचे पाणी दिसले. वातावरण बघून आम्हाला खूप आनंद झाला. मी इकडे तिकडे बघत असताना डॅडीने मला सांगितलं, समुद्राच्या साईडला बघ आणि चाल. म्हणून मी समुद्राच्या दिशेने चालले. मी डॅडीला सांगितलं, मला लवकर पाण्यात जायचं आहे. डॅडी मला बोलले, पाण्यातच पोहायला आलोय. म्हणून मला खूप आनंद झाला. डॅडीला मी विचारलं, अजून किती चालायला लागेल? मी पूर्ण थकले. डॅडी बोलले, बरं अजून बस 5 मिनिटं. आम्ही पोचलो आमच्या जागेवर, जिकडे आम्हाला बसायचं आहे. जयश्री पण खूप उड्या मारत होती. आमच्या घरच्यांनी बसण्यासाठी चटई वगैरे टाकले. समुद्र पण खूप शांत होतं. बघायला पण खूप सुंदर वाटत होता. सर्वजण सर्व वस्तू रेडी करत होते. आम्हाला यायला खूप उशीर झाला म्हणून 2 वाजले होते. म्हणून आम्ही आले जेवायला बसलो. आम्ही जेवायला बसलो तेव्हा जयश्रीला पाण्यात जायची खूप घाई होती, म्हणून तिला चाचू पकडून बसलेला. आज संडे होता म्हणून मम्मी आणि आईने वेगळे प्रकारचे चिकन आणले होते आणि भाकरी पण आणल्या होत्या. आम्ही चिप्स खाले, थंडा पिला. थोड्या वेळाने जेवायला बसलो. मला पोहायला जायची घाई होती, पण मम्मी बोलली, पहिलं जेवण घे. हे आहे आमचं ॲग्री जेवण. आमचा आरो दादा नॉनव्हेज खात नाही, तो फक्त व्हेज खातो. त्याच्या एकट्यासाठी व्हेज आणलेलं. बाकी मी दादा वगैरे नॉनव्हेज खातात. आम्ही आता सर्व जेवायला बसलोय. तुम्ही पण जेवायला या. जेवल्यानंतर मी पाण्यात गेले. नंतर मी खूप एन्जॉय केला. आमच्या घरातल्यांनी खूप एन्जॉय केला. संध्याकाळ झाली तेव्हा मी घरी गेली. आता मी घरी पोचले आहे. परत पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.